तर नमस्कार मित्रांनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आणि आज आहे गणपती बाप्पाचा आपल्या घरी तिसरा दिवस. तर सकाळपासून मी काय व्लॉग केला नाही, सुरुवात पण मी आताच करतोय. वाजले 4. आम्ही असंच आलेलो रेंजसाठी सगळे भाव बाहेर, कारण की आज सकाळपासून जरा गडबडीमध्ये होतो आणि जास्त काही शूट करायलाच भेटला नाही, म्हणून मी ब्लॉगची डायरेक्ट स्टार्टिंगच आत्ता करतोय. तर आता आम्ही 4 जण आहे, आता निघालो घरी. नदीवर जायचा प्लॅन आहे, बघू तो सक्सेसफुल होतो का नाही, कारण की पाऊस पण वाटतं, वातावरण झालं आहे असं की पाऊस येईल आता. तर मग घरातली माणसं पाठवणार नाहीत नदीवर. तर आता निघालो घरी, बघू घरी जाऊन विचारू आधी सगळ्यांना की पाठवतात की नाही. तर मित्रांनो आता चाललेलो घरी, आणि जाता जाता घरी लागते आपली शाळा, तुम्ही बघितली ती. तर शाळेकडे सगळी आपली भावंडं उभी होती. तर आता मध्येच प्लॅन बनला की नदीवर जायचा. तर आता अर्धी मागेत, आम्ही 3 आलो पुढे. तर आता चाललोय नदीवर, सगळेच अर्धी माणसं येत आहेत मागून आणि आम्ही 3च पुढं आलोय. तर चला डायरेक्ट नदीवरच भेटूया तुम्हाला, आणि नदी पण दाखवतो तुम्हाला. नदीचा सीन एकदम भारी आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर आपण आता फायनली नदीवर पोहोचलेलो आहे. नदीवर पण खूप भारी वाटतं. थोडेसे नदीवरचे हे बघून घ्या. तर हे बघून घेऊ शकता नदी किती भारी आहे. पाणी थोडंसं खडूळ झालंय पावसामुळे, वरती पाऊस चालू वाटतं. आणि आता पोहणार आहे ती, आणि आपले पतू दादा पहिली उडी पतूदाची. आता फायनली नदीवरून आलेलो आहे आणि आता चाललोय घरी. वाजलेच 7:30, चाललोय घरी. खूप म्हणजे ओलेच आहे अंगा सगळं. तर पटापट घरी जाऊया आणि डायरेक्ट आरतीच्या टायमाला भेटूया आपण. तर आता आपल्यासोबत इथं दादा पण आहेत, आम्ही 3च पुढे चाललोय पहिले, बाकी सगळे मागच थांबलेत फोटोशूटसाठी. आमच्या बहिणीला कंटाळा आला म्हणून आम्ही 3 पुढे आलो, बाकी अजून मागे ते सगळे फोटोशूट करतायत. तर आपण पटापट जाऊया घरी, कारण की ओले सर्दी बिर्दी होईल. तर आपण जाऊया घरी, डायरेक्ट आरतीच्या टायमाला भेटूया. तर मित्रांनो फायनली घरी आलोय, येऊन आपल्याला अर्धा तास झालाय आणि फ्रेश बिश होऊन आलोय. तर आता वाजलेत 8 आणि आरतीची वेळ झाली. तर दादा इथं आरतीची तयारी करतोय. दादा अगरबत्ती लावतायत. तर आता आपले सगळे येतील आरतीसाठी. तर तुम्ही बघा. तर मित्रांनो आता आरती बिरती झालेली, आता वाजले तरी 10:30 वाजले. मला थोडंसं बरं नाही वाटत. ते आता कणकणी आले आम्हाला आणि खाली नाच चालू आहे. नाच म्हणजे हाय वाढतच नाच आहे आपला, खाली नाही जात.
आपल्या लाडके दादा प्रथमेश कदम यांचा आज बड्डे आहे. आता 12 वाजलेत तर आपण त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे गावात. आणि आमच्या गावात म्हणजे कुठची सोय नाही अशी केक केकची दुकानं आहेत. तर कोल्हापूरवरून आणले दादानी दुपारीच आणले. तर एक आपण केक खाली कापणार आहे आणि एक आपण इथं वरती कापणार आहे. तर चला आधी खालती नाचाच्या इथं केक कापू. आपण आधी तिकडे जाऊया आणि फुल सेलिब्रेटिंग ह्याची फुल पार्टीची पण सोय केली. बड्डे सेलिब्रेट पार्टीचे स्पॉन्सर खाली आहेत. फुल बड्डेची सोय केली. आणि एक आपण केक इथं पण कापणार आहे आणि एक खाली कापणार आहे. तर आधी खाली जाऊया नाचाजवळ जिथं नाच होता आज. तर आपण पटापट जाऊया केक कट करायच्या अगोदर. ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि सगळ्या आमच्या मित्र मंडळीसाठी सगळे जवळचे हे आमचे गणेश याला आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपल्या लाडक्या भावाचा आज बर्थडे. रोज सर्वांच्या रील बनवतो पण आज त्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ आणि आपल्या सर्वांकडून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आपण आता बड्डे आलेलो आहे. वाजलेत 2 वाजायला आलेत तुम्ही बघू शकता. तर आता झोपायच्या तयारीला आहे. आणि आज आपल्या घरी पप्पाचा 3रा दिवस खूप भारी गेला. आणि आपला आजचा 3रा ब्लॉग. तर असेच बाकीचे दिवस पण भारी जातील. मी सगळे ब्लॉग बघा. मी आता उद्याचं बघू कसं काय होतं ते. उद्या बहुतेक आपण त्याचा बड्डे पण करू. तर आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपली रोजचीच कमेंट गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आजचा ब्लॉग इथं संपूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.